प्रतिकराव, हा साखरपुडा मोडू नका हो. बाबा थांबा ना जरा. काय कशाला? असू दे नंदू. अगं मान तर गेलाच आहे. आता या फेट्याचं काय करू मी? हे लग्न नाही झालं ना तर मी आयुष्यभर स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही. प्रतिकराव, अपराधीपणाच्या भावनेने मी मरून जाईन हो. एक संधी द्या माझ्या नंदूला. एक. अहो ती तुमचा संसार उत्तम करेल. तुम्हा सगळ्यांची काळजी घेईल ती. घराचं नंदनवन करेल हो. एक संधी द्या तिला. स्वानंदीचे बाबा, आता हे बोलण्यात काहीच अर्थ नाहीये. आम्हाला या असल्या मुलीशी लग्नच करायचं नाहीये. तुम्ही माझं जरा ऐकता का प्लीज? मी पुन्हा एकदा विनंती करतो. हे बघा, संसार चांगला होण्यासाठी, लग्न होण्यासाठी प्रेम असणं फार आवश्यक आहे. आदिरा आणि रोहनचं दोघांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे. त्यांना लग्न करायचं, म्हणूनच आम्ही त्यांच्या समोर येणाऱ्या सगळ्या अडचणी सोडवल्या आणि इथपर्यंत आलो. अहो पण आमच्यात प्रेमच नाहीये. आमचं अरेंज मॅरेज आहे आणि अरेंज मॅरेज मध्ये प्रेम लग्नानंतर होतं आणि त्यासाठी एकमेकांना आधी सगळं खरं सांगावं लागतं. खरं. अहो पण प्रेम नंतर होऊ शकतं ना. त्याच्यासाठी लग्न कशाला मोडताय? हे बघा, हा तुमच्या आणि त्यांच्याही आयुष्याचा प्रश्न आहे. हा विचार त्यांनी खोटेपणा करण्याच्या आधी करायला हवा होता राजवाडे साहेब. आता ती वेळ निघून गेली आहे आणि यानंतर यांच्याशी कोणाशीही चांगलं वागता येणार नाहीये आम्हाला कधीच. हे बघा, त्याही कोणाची तरी बहीण आहे आणि माझी बहीण सुद्धा लग्नाची हो. मला कळतंय आतमध्ये काय दुःख होत असेल त्यांना. हे बघा, तुमची भीती, तुमची काळजी, या सगळ्या गोष्टी रास्त आहेत. मी चुकीच्या आहेत असं म्हणत नाही, पण आपण बसूया ना शांतपणे आणि याच्यातनं काहीतरी मार्ग काढूया. पण साखरपुडा मोडू नका प्लीज. नाही राजवाडे साहेब, आमचा निर्णय झालाय. आम्हाला ही घोडनवरी नकोय. एक मिनिट. मगाचपासून बघतोय तुम्ही माझ्या ताईला वाटेल ते बोलताय. तिचा काही दोष नाहीये यात. बरोबर आहे. तिचा काही दोषच नाहीये. सगळा दोष आमचाच आहे. आम्ही चौकशी केली नाही. आम्ही विश्वास ठेवला सगळ्यांवर. सगळा दोष आमचा आहे. तिची काही चूकच नाहीये. ए हॅलो, व्हॉट आर यू डुईंग? हा, व्हॉट आर यू डुईंग? तुमचा मुलगा किती वर्षांचा आहे हो? 39 वर्षांचा आहे ना? मग तुम्ही 28-29 वर्षांची मुलगी कशी काय एक्सपेक्ट करू शकता? आणि काय लावलंय लहान मुलगी हा? लहान मुलगी एवढंच आहे तर मग अडॉप्ट करा ना. नॉनसेन्स. आणि टेल मी वन थिंग, 30च्या आतली मुलगी ह्या मुलाला का पसंत करेल? काय आहे एवढं त्याच्यात?